राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणी संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार प्रसाद लाड यांचे मनापासून आभार मानलेत। जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी करून समाजाला न्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी नमूद केलं। ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजालाही विविध शासकीय सवलती, सारथी संस्थेअंतर्गत योजना तसेच महामंडळाच्या काही बंद पडलेल्या योजना आणि अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय। आंदोलनादरम्यान बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या प्रश्नालाही सरकारने गांभीर्याने हाताळल्याचे सांगत या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष पुढाकार घेतल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मराठा समाजाच्या मागण्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत नेण्यासाठी सरकारच्या वतीने विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटील, प्रसाद लाड आणि संपूर्ण सरकारचे मी मनापासून आभार मानतो, असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं। देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विशेष करून आपल्या विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी त्यांनी सगळ्यांना मिळून मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यायचं ठरवलं। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो। ओबीसी प्रमाणे सगळ्या सवलती, सारथीतल्या योजना, महामंडळातल्या योजना ज्या काही बंद होते, काही अभ्यासक्रम बंद होते, तेही सगळं सुरू करण्याचा आज शासन निर्णय सरकारनं केला आहे, मुख्यमंत्र्यांनी केला आहे। त्याबद्दल खरंच त्यांचं मनापासून आभार। बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढला आहे। विखे पाटलांच्या माध्यमातून योजना पुढे जायला लागल्या, सगळ्या योजनेची अंमलबजावणी मिळाली, त्याबद्दल खरंच सरकारचं मनापासून आभार मानतो। खऱ्या अर्थानं या मागण्याला जास्तीत जास्त अंमलबजावणीकडे नेण्याचं काम खरंच विखे पाटील साहेबांनी केलं सरकारच्या वतीनं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।